श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 10वे गुरु हत्ती. गज. वासना, विवेक आणि आत्मसंयमाचा धडा. निसर्ग माझा गुरु, कारण निसर्ग प्रत्येक रूपात प्रत्येक जीवात अदृश्य शिक्षण घेऊन येतो, असे दत्तगुरू म्हणतात. दत्तगुरूंनी पुढचा गुरु मांडला तो हत्ती. हत्ती प्रचंड बल पण वासनेसमोर असहाय्य. दत्तगुरूंनी पाहिले की हत्ती अतिशय सामर्थ्यवान. त्याचे शरीर पर्वतासारखे, आवाज वज्रासारखा, पावले भूकंपासारखी. पण एक गोष्ट मात्र त्याच्यावर मात करत होती, मादी हत्तीचा मोह. नरहत्ती मादीच्या मागे धावत धावत दलदलीत शिरतो, पाण्यात अडकतो, शिकाऱ्याच्या सापळ्यात फसतो. शक्ती, आकार, सामर्थ्य काही उपयोगी पडत नाही. वासना, विवेक हिसकावते आणि पतन घडते. हत्तीच्या या दुर्बलतेतून दत्तगुरूंना हा धडा मिळाला की इंद्रियांवर नियंत्रण नसले तर सिद्धी, शक्ती, ज्ञान सर्व व्यर्थ. मोह हा सर्वात सूक्ष्म सापळा आहे, जो बलवानालाही दुर्बल करतो. विवेक हरपला की निर्णय चुकतात आणि त्या चुका सामर्थ्यसुद्धा वाचवू शकत नाही. हत्तीचा धडा आपल्यासाठी: मनावर नियंत्रण नाही तर शरीराची शक्ती व्यर्थ. मोह, आसक्ती, वासना हे मनाला अंध करतात.